सोलापूरमधून एक महत्त्वाची बातमी येते। सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्यात साखर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी अक्षरशः झुंबड केली आहे। राज्यभरात साखरेच्या दरात वाढ झाल्याने साखर खरेदीसाठी सोलापुरातल्या सिद्धेश्वर साखर कारखान्यात प्रचंड गर्दी झालेली आहे। कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याबाहेर साखरेसाठी मोठ्या रांगा लावलेल्या आहेत। सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून एका सभासद शेतकऱ्याला दरवर्षी 50 किलो साखर माफक दरात देण्यात येते। ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी कारखान्यातून साखर घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। अचानक वाढलेल्या या गर्दीमुळे कारखाना प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे। आफ्ताब शेख आपले प्रतिनिधी घटनास्थळावरून आपल्या सोबत आहेत। आफ्ताब, आपण पाहतोय अक्षरशः झुंबड उडालेली आहे। शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे नेमकं, कारण बाजारात साखर एवढी महाग झाली आहे आणि त्यामुळे अचानकपणे शेतकरी आता दाखल झालेत। काय भावना आहेत त्यांच्या या साखरच्या दरवाढीवर? माधवी, खरं तर सोलापूरचा सिद्धेश्वर सहकारी कारखान्यामध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणी आपण ही गर्दी बघतोय। खरं तर ही गर्दी अतिशय बोलकी आहे। साखरेचे भाव बाजारात वाढल्यानंतर सभासद शेतकरी जे आहेत ते कारखान्यावरती पोहोचलेले आणि त्यांच्या हक्काची जी साखर आहे ती दरवर्षी घेण्यासाठी, दिवाळीची वेळेस साखर घेण्यासाठी येतात किंवा उशिरा येतात साखर। यावेळेस लवकर आला तुम्ही सगळे? हां, लवकर आलं यावर्षी। साखरेचा भाव वाढल्यामुळं खूप गर्दी दिसते। मिळते का साखर? भरपूर गर्दी मिळते, खरं पण संध्याकाळ होते। अच्छा, कधीपासून थांबलाय रांगेत? 7 वाजेपासून, सकाळी 7 वाजे। काय रेटनं मिळते साखर आता 27 रुपये किलो आहे इथं। बाजारात काय स्थिती आहे? 71-72 कधीपासून? सकाळी 7 वाजल्यापासून? हां, सकाळी 7 वाजे। दादा, कुठून आलाय तुम्ही आणि काय म्हणतात? अक्कलकोट। किती वाजता आलाय? सकाळी 9 वाजता। अच्छा, दरवर्षी तर दिवाळीत साखर घेता ना तुम्ही, यावर्षी लवकर आलाय, काय कारण? लवकर साखर महाग झाल्यानंतर गर्दी पडालाय। अच्छा, हां, एवढी गर्दी, ही रांग बघा, म्हणजे जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत रांग दिसते आता। हां, रांग आहे साहेब। एवढी शेकडो लोक आता थांबलेत, त्यांना साखर मिळेल का? हां, मिळेल। हां, सगळ्यांना। माधवी, हे सगळे शेतकरी आहेत जे दरवर्षी या कारखान्याला ऊस देतात आणि ऊस दिल्यानंतर सभासद शेतकऱ्याला प्रत्येकाला प्रति शेतकरी 50 किलो साखर जी आहे ती कारखान्याच्या वतीनं माफक दरात दिली जाते। 2 टप्प्यामध्ये ती साखर दिली जाते। यंदा साखरेचे भाव अचानक वाढल्या कारणाने सगळे शेतकरी जे आहेत ते कारखान्यावरती पोहोचलेले आहेत। काल अक्षरशः झुंबड जी आहे ती या ठिकाणी उडालेली होती, अनेकांना त्रास। काल प्रचंड झुंबड उडाली होती। कालची काय माहिती नाही हो, आम्ही आज आलो। कधीपासून थांबलाय? आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून। अच्छा, मग काय अचानक एवढी गर्दी वाढण्याचं कारण? हे साखरेसाठीच। बाजारात भाव वाढलेत म्हणून? काय चाललेलं ते चालू आहेच की। दरवर्षी कधी घेता साखर तुम्ही? वर्षातून 2दा देतात ते। अच्छा, एका शेअर्सला 50 किलो आहे। अच्छा, माझे भावाचे 3 शेअर्स आहेत, 1.5 क्विंटल माल येतो। कालच्यापासून येऊन चाललो, आज नंबर आलाय बघा। काल काय स्थिती होती? आज काल भरपूर गर्दी होती, आज पण भरपूर गर्दी आहे। किती वेळ थांबावं लागेल सर रांगेत? आता होईल, नंबर यायला 4-5 वाजतील। सगळं साखर घेऊन घरी जायचं म्हणजे 7। सकाळी 8 पासून? काल येऊन बाहेर गेलो, काल 4 सोबत पळायला नाही, सकाळी 8ला आलो। कधी साखर मिळेपर्यंत थांबायचं असंच? आता मग काय करायचं, काय करायचं आता? थांबत लागेल की ना, आता शेवटी आपली गरज आहे, आता थांबावं लागते। आता बाजारात भाव वाढलेत म्हणून? अच्छा, खायला तर लागते ना आम्हाला, भाव वाढले, शेतकरी आम्ही, खायला तर लागते ना आम्हाला। हाकाच शेअर्सच आहेत की, शेअर्स मधूनच देतात की दरवर्षी। भाव वाढले म्हणून जर गर्दी आहे, याचा पण परिणाम आहेच। पण हां, एवढं साखर मिळणार नाही अशी भीती वगैरे आहे का? नाही, भीती नाही। काल बंद केले होते, मग परत आंदोलन वगैरे केले शेतकऱ्यांनी सगळे, मग परत आज चालू केलेत परत। भीती आहे मनात? काल साखर बंद केली ते, काल आम्ही आंदोलन केलं, तेव्हा चालू केले पुन्हा अजून। ते दरवर्षी सप्टेंबर पर्यंत चालू असतात। आता लवकर बंद करूला, रेट वाढलाय म्हणून। नक्कीच हां, असं असतं। कारखान्याची मीटिंग मध्ये काय म्हणते, दरवर्षी सप्टेंबर पर्यंत चालू असतात, न्या किंवा सोडा। आपण ही स्थिती बघतोय माधवी। खरं तर जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सगळे सभासद शेतकरी जे आहेत ते रांगेमध्ये उभे आहेत आणि हक्काची साखर मिळावी यासाठी या ठिकाणी प्रयत्न शेतकऱ्यांकडून करत आहे। नक्कीच आफ्ताब, काही दिवसांपूर्वी आपण पेट्रोल डिझेलसाठी अशाच रांगा पाहिल्या होत्या, आता साखरेसाठी या रांगा लागलेल्या आहेत। आफ्ताब, अपडेट जाणून घेत राहू सध्या। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।